नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी हिमांशु चौबळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डेली महाराष्ट्र स्पॉटलाइट लोकसभा एडिशनच्या एका नव्या भागात. आज आपल्यासोबत एक अशी अद्वितीय व्यक्ती आहे ज्याची जीवनशैली अतिशय असाधारण राहिलेली आहे. डॉक्टरपासून नट आणि नट म्हणून साकारलेल्या अशा दोन भूमिका जे साकारण्याचं भाग्य आजवर कोणालाच लाभलेलं नाही. आता त्यांच्या आयुष्यात एक अनोखं वळण आलेलं आहे आणि ते म्हणजे राजकारण्याचं. तर चला स्वागत करूया डॉक्टर अमोल कोल्हे यांचं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. शिवसेना सोडून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामागे तुम्ही सांगत आलात की एक विचारसरणी होती जी तुम्हाला पटली. ती विचारसरणी नक्की काय होती? यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता आज देशासमोर अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि हे होत असताना सगळ्यात महत्त्वाची, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या 5 वर्षातला सरकारचा कारभार पाहिला तर त्याच्यामध्ये धोरणात्मक बाबी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो की केंद्र शासनानं राजकारण करत असताना किंवा देशाचा कारभार चालवत असताना पुढच्या 20-25 वर्षांचं प्लॅनिंग ठेवून ते काम करणं खूप गरजेचं असतं. 1962चं युद्ध हिंदुस्थान लढला. 1965च्या युद्धात आपण पाकिस्तानचा पराभव केला. 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे जे होते त्यात पाकिस्तान आणि बांगलादेश ही फाळणी करू शकणं, यामध्ये धोरणात्मक निर्णय घेत सैन्यदलांची शक्ती वाढली आणि त्यानंतर हे गोष्टी घडतात. मग याच जेव्हा सगळ्या गोष्टी घडतात किंवा कारगिलसारखं आक्रमण परतवून लावलं, यामध्ये सरकार कोणतंही असलं किंवा कोणत्याही पक्षाचं असलं तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट ही असते या धोरणांचा विचार होणं. मग सहकार क्षेत्राला आलेली बळकटी असेल, त्या सहकार क्षेत्राच्या बळकटीतून सर्वसामान्य शेतकऱ्याची वाढलेली आर्थिक पत असेल, या सगळ्या गोष्टी धोरणात्मक बाबींच्या असतात. पण गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला हे धोरणात्मक निर्णय फार अभावाने आढळत आहेत आणि हे होत असताना अनेक निर्णय हे केवळ लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्यासाठी घेतले गेले की काय असा संभ्रम मनात निर्माण होतो. हे होत असताना 2022 सालाच्या आसपास भारत हा जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि असं असताना केंद्रात अशा सरकारची गरज आहे की जे सरकार पुढे या 20-25 वर्षांचं प्लॅनिंग घेऊन, या 20-25 वर्षांचं धोरण आखून नंतर या तरुणांचं जे पुढचं आयुष्य आहे, देशाचं जे भवितव्य आहे, याचा साकल्यानं विचार करून त्या दृष्टीनं धोरण आखू शकेल. आणि त्यामुळे हा निर्णय घेत असताना हे जे समविचारी पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांची आहे की 2 नेते आहेत. महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक उत्तुंग नेतृत्व आहेत. मग त्यामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, त्यामध्ये वसंतदादा पाटील असतील, त्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील. या नेतृत्वांमध्ये एक वेगळी क्षमता होती आणि हे होत असताना आज गेली 5 दशकं म्हणजे 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे पवारसाहेबांमध्ये या देशाच्या धोरणाला एक व्यवस्थित आणि विधायक दिशा देण्याचं क्षमता, कुवत आणि इच्छाशक्ती आणि ताकद या सगळ्या गोष्टी आहेत. हा विचार पटल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तुम्हाला असं म्हणायचं की आत्ताच्या युतीच्या सरकारात कोणाकडेच ती क्षमता नाही? गेल्या 5 वर्षातले जर तुम्ही निर्णय बघितले तर हे याचं उत्तर तुम्हाला स्वतःला मिळू शकेल की धोरणात्मक पुढच्या 20 वर्षांवर 25 वर्षांवर जे प्लॅन होऊ शकतो असे निर्णय हे अभावाने घेतले गेलेले आहेत. तुम्ही असं देखील म्हणत आलात की आपला देश एका संकटात आहे. ते संकट तुमच्याप्रमाणे नक्की काय? ते संकट जेव्हा तुम्ही मिडल ईस्टचा वगैरे विचार करता, म्हणजे मिडल ईस्टमध्ये मधल्या काळात जे काही अरब स्प्रिंग या गोष्टी घडल्या, जेव्हा धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत आणि पुढच्या 20-25-30 वर्षांचं प्लॅनिंग जेव्हा समोर नसतं आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आधारित जर काही निर्णय घेतले गेले तर त्यामध्ये धोका हा असतो की नंतर या असंतोषाचा भडका उडण्याची एक फार मोठी शक्यता असते. मग तो असंतोष धार्मिक तेढीनंतर आलेला असंतोष असू शकतो, तो असंतोष बेरोजगारीचा असंतोष असू शकतो. आज 65% लोकसंख्या शेती व्यवसायावर आधारित असताना त्या शेती व्यवसायाचा जर कणा मोडला जात असेल तर त्याच्याकडे लक्ष न देता
मूठभर उद्योगपतींच्या भल्याचे जर काही निर्णय घेतले जात असतील तर नंतर हा 65% जो समाज आहे या समाजाने नक्की कुठे बघायचं. मध्यंतरी काही विधानं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुमच्या कानावर आली असतील, ती म्हणजे की ही निवडणूक जर ठराविक पक्ष जिंकला तर यापुढे देशात निवडणुका होणार नाहीत, असं एक विधान एका जबाबदार व्यक्तीने केलेलं आहे. मग त्यानंतर हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करतोय का, या गोष्टीचा एकदा विचार करावा लागतो. आपल्या देशाचे पंतप्रधान, तुमचे पंतप्रधान, माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांवर तुमचं काय मत? कसं आहे, व्यक्ती म्हणून कोणत्याही राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावर मी कधीच टीका करू शकत नाही, कारण तेवढा माझा वकूब नाही असं मी म्हणतो. पण एक सर्वसामान्य मतदार म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काही प्रश्न हे नक्कीच भेडसावत असतात. आणि हे प्रश्न असे असतात की कोणतंही नेतृत्व जेवढं मोठं असतं, माझं कायम असं म्हणणं आहे की नेतृत्व जेवढं मोठं असतं तेवढी त्या नेतृत्वाची जबाबदारी ही लोकांच्या प्रती असते, लोकाभिमुख असते. म्हणजे लोकाभिमुख सरकार हे मला वाटतं लोकशाहीचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. आणि हे होत असताना नेतृत्व जेव्हा एखादा निर्णय घेतं, त्या नेतृत्वाचा जर एखादा निर्णय फसला तर त्या नेतृत्वामध्ये तो मोठेपणा असायला हवा, त्या निर्णयाची जबाबदारी घेऊन त्या निर्णयावर दुरुस्ती करण्याची. दुर्दैवानं आज तुम्ही देशात जर एखादी परिस्थिती बघितली तर एखाद्या निर्णयावर जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा त्या आवाज उठवणाऱ्या माणसावर सरळ सकट हा देशद्रोहाचा शिक्का मारला जातो. जेव्हा तुम्ही नेतृत्व करता, जेव्हा तुमचं जुन्या काळात आपण राज्याभिषेक म्हणत होतो, आता आपण सत्ता ग्रहण करतो असं म्हणतो. सत्ता ग्रहण केल्यानंतर ती व्यक्ती खरं तर एका पक्षाची असू नये असं माझं कायम म्हणणं आहे. सत्ता केल्यानंतर ती व्यक्ती ही 125 करोड जनतेची असली पाहिजे. त्या व्यक्तीच्या मनात या 125 करोड जनतेच्या भल्याचा विचार असला पाहिजे. कारण कोणताही पक्ष सत्तेवर येतो, आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. संसदीय लोकशाहीचा विचार करता आपल्याकडे साधारणतः 35-40% ज्यांना मतदान होतं ती व्यक्ती सत्तेवर येते. पण ती व्यक्ती सत्तेवर जेव्हा 35% येत असते तेव्हा 65% जनता ही त्यांच्या विरोधातही असते. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग ही वस्तुस्थिती आल्यानंतर 35% जनतेच्या आधारावर जेव्हा तुम्ही सत्तेवर येता तेव्हा तुम्ही 65% जनतेला वाऱ्यावर नाही सोडू शकत. कारण तुम्ही जे पद स्वीकारता ते अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत जबाबदारीचं पद आहे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा त्या धोरणातून देशाच्या कल्याणाचा किती विचार होतो हे पाहणं जास्त गरजेचं आहे. नरेंद्र मोदी सरकारांनी मांडलेल्या पॉलिसीज, त्या नोटबंदींच्या असो किंवा GSTच्या असो, त्या चुकीच्या की बरोबर यावर सतत चर्चा होत आली आहे. आणि असं तुम्हाला असं वाटत नाही का की विपक्ष कुठेतरी कमी पडले आहेत, ते चुकीच्या आहेत ह्या लोकांसमोर मांडण्यात? कसं यामध्ये विपक्ष कमी पडला असं म्हणण्यापेक्षा विपक्षाला बोलण्याची संधी किती ठिकाणी मिळते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की एखादी पॉलिसी चुकली तर त्याचा रोष हा जनतेमध्ये दिसतो, तो स्पष्टपणे जाणवतो. म्हणजे तुम्ही आज जर आपण महाराष्ट्राचा विचार करू, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर जाऊन विचारलं तर शेतकरी वर्गाची काय भावना आहे. सर्वसामान्य लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, यांचं कंबरडं मोडलेलं आहे. म्हणजे GST, नोटाबंदी या गोष्टींमुळे. या सगळ्या गोष्टींनंतर त्या उद्योजकांचा काय रोष आहे. आज सराफ व्यावसायिक कशासाठी आरडाओरड करतात. हा जेव्हा असंतोष दिसायला लागतो तेव्हा त्या पॉलिसीचं अपयश हे समोर दिसतं. बरं, एखादी पॉलिसी योग्य किंवा अयोग्य या गोष्टी ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी, नैतिक जबाबदारी कोणत्याही सरकारची अशी असते की एखादा निर्णय जेव्हा घेतला जातो, ज्या निर्णयाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेवर परिणाम होत असतो, तेव्हा त्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतरची श्वेतपत्रिका ही लोकांसमोर यायला हवी. म्हणजे आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून फॉरवर्ड करणारे संदेश किंवा टीका टिप्पणी करणाऱ्या संदेशांपेक्षा जर ब्लॅक अँड व्हाईट ही गोष्ट जर समोर आली तर त्यामध्ये माझं म्हणणं असंही नाही की प्रत्येक निर्णय हा 100% यशस्वी झालेला असलाच पाहिजे. एखादा निर्णय हा 60% यशस्वी असेल, एखादा निर्णय हा 70% यशस्वी असेल, पण तो जनतेसमोर मांडला तर गेला पाहिजे. म्हणजे जसा नोटाबंदीचा तुमचा विषय आहे, या नोटाबंदीच्या विषयामध्ये त्यांच्या हेतूविषयी शंका नाही, त्याच्या अंमलबजावणीविषयी मतमतांतर असू शकतात, पण त्याचा परिणाम काय आहे हा परिणाम आकडेवारीनिशी निष्पक्ष संस्थांकडून हा समोर आला पाहिजे. आज देशातली परिस्थिती जेव्हा तुम्ही पॉलिसीचा विचार करता तेव्हा या देशात मला असं वाटत नाही हे कधीच झालं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्याय मागण्यासाठी जनतेसमोर यावं लागलं. मग तुम्ही स्वायत्त संस्था जेव्हा बघता, या स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेवर जेव्हा गदा यायला सुरुवात होते, जेव्हा मी आधी म्हणालो की देश एका संकटात येतो, कारण मग सर्वोच्च न्यायालय जनतेकडे न्याय मागायला येतं. CBIची ती परिस्थिती, मध्यंतरीचे जे काही प्रसंग आहेत ते लोकांसमोर आलेले आहेत. रिझर्व्ह बँकेमध्ये संगीत खुर्ची
ची स्पर्धा सुरू असल्यासारखे जर गव्हर्नर बदलत असतील तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी दूरगामी देशावर परिणाम होणार आहे. याचा नैतिक विचार होणं गरजेचं आहे. आजच्या तारखेला राज ठाकरेंसारखे मोठे नेते देशात व राज्यात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधातला एक कणखर आणि मोठा आवाज आहे. तर या आवाजाचा तुम्हाला व तुमच्या पक्षाला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, याचा मी म्हणतो की याचा सर्वांनाच फायदा होईल. कारण ज्या पद्धतीनं आदरणीय राजसाहेब ठाकरे आवाज उठवत आहेत या गोष्टीचा आणि त्याच्यामध्ये एक अभ्यासपूर्ण जो आवेश आहे हा अत्यंत गरजेचा आहे. म्हणजे मला वाटतं की राजसाहेब या असंतोषाचा आवाज बनत आहेत आणि हा अत्यंत अभ्यासपूर्ण प्रत्येक मुद्दा हा राजसाहेबांकडून मांडला जातो आणि याचा निश्चितच फायदा होईल. कारण कुठल्याही गोष्टीविषयी जेव्हा आवाज उठवायचा असतो, असंतोष असतो, तेव्हा त्या असंतोषाला मी जसं म्हणतो तशी वाट मिळण्याची एक फार मोठी गरज असते आणि त्याचा राजसाहेब ज्या पद्धतीनं तो आवाज उठवत आहेत त्याविषयी त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, त्याविषयी त्यांच्याबद्दल कौतुक आहे आणि या गोष्टीचा सर्वांनाच एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे असं मला वाटतं. आजच्या तारखेला राज ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांच्या जवळीकबद्दल चर्चा होत आहे, त्यांचे समीकरण ह्याबद्दल देखील चर्चा होते. त्या समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? या समीकरणाकडे मी खरंच खूप पॉझिटिव्हली बघतो आणि पॉझिटिव्हली बघत असताना जर सर्वसामान्य जनतेचा विचार करण्याच्या दृष्टीनं दोन पक्षातले मोठे नेते एकत्र येत असतील, कारण जसं मी म्हणालो आदरणीय पवारसाहेबांना महाराष्ट्राची नस माहिती आहे आणि गेली 50 वर्ष हे राजकारण हे तसं पाहिलं तर आदरणीय पवारसाहेबांच्या भोवती फिरलेलं आहे आणि असं असताना ज्यांच्याकडे महाराष्ट्रातले युवक मोठ्या अपेक्षेनं बघतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं जे हे मुद्दे समोर आणतात, हे जर एकत्र येणं हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या हिताचं असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे. तुमच्या मालिकेला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला एक राजकीय वळणावर विरोध करण्यात आला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? कसं आहे, यामध्ये बऱ्याच वेळा मला असं वाटतं की ज्या क्षणी मालिका बंद व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली त्यावेळी तथाकथित जे विशेषतः मी शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलतोय की ज्यांनी आत्तापर्यंत महाराजांचं नाव घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला त्यांचे बुरखे हे टराटरा त्यांनी स्वतःच्या हाताने फाडून घेतले. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका हा राजकारणाचा भाग नाही. ही मालिका याच्या आधी जवळपास 1.5 वर्ष सुरू आहे आणि या माध्यमातून दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा तब्बल 127 देशांमध्ये पोहोचतोय. जी तरुणांना अत्यंत प्रेरणादायक जो इतिहास आहे, जो बलिदानाचा इतिहास आहे, जो लढण्याची प्रेरणा देणारा इतिहास आहे, हा इतिहास समोर येऊ नये म्हणून जर तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी त्या मालिकेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि त्याचवेळी आत्ता मी काल की परवा पेपरमध्ये वाचलं की सन्माननीय पंतप्रधान महोदयांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येतोय आणि त्या सिनेमासाठी म्हणजे उच्च न्यायालयानं त्याला हिरवा कंदील दिलेला आहे. मग या दोन वेगळ्या भूमिका असू शकत नाही. बरं, हे होत असताना वैयक्तिक अमोल कोल्हे हा पेहरावामध्ये कुठेही मत मागत नाही. मी स्वतःच आवाहन केलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशातले कोणतेही फोटोज, कोणत्याही पोस्ट या तुम्ही व्हायरल करू नका प्रचाराच्या माध्यमातून. कारण याविषयी मी राजकारणात नसताना राजसाहेबांचा एक कार्यक्रम ऐकला होता आणि त्यावेळी राजसाहेबांची जी भूमिका होती ती मला खरोखर खूप पटली की कोणत्याही मिरवणुकीच्या वेळीसुद्धा महाराजांचं म्हणजे राजसाहेबांचं भाषण मला आठवतं आहे की त्यांनी सांगितलं होतं कोणत्याही मिरवणुकीच्या वेळी महाराजांच्या वेशभूषेतली जर व्यक्ती तुम्ही आणणार असाल त्या मिरवणुकीसाठी तर त्या व्यक्तीचा, त्या पेहरावाचा योग्य सन्मान राखला जाईल याची काळजी घ्या. जी गोष्ट अत्यंत मनाला भावणारी गोष्ट आहे. आणि वैयक्तिक जर तुम्ही माझं विचारत असाल तर मी कोणताही सत्कार त्या पेहरावात घेत नाही. म्हणजे मी जिरेटोप घातलेला आहे, कवड्यांची माळ घातलेली आहे आणि मी कुठलाही सत्कार स्वीकारतो असं कधीही घडत नाही. अगदी नाटकाच्या दरम्यान जरी आलं, नाट्यप्रयोगाच्या दरम्यान जरी आलं तरी कवड्यांची माळ आणि जिरेटोप हा काढून ठेवला जातो आणि त्यानंतर तो सत्कार स्वीकारतो. माझं कायम असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तिरेखा आपण मनाच्या देव्हाऱ्यात ठेवून त्यांची पूजा करतो त्या व्यक्तिरेखा ह्या कोणत्याही कारणासाठी अशा पद्धतीने वापरल्या जाऊ नयेत. त्यामुळे मालिकेवर बंदी आणण्याचा जो दुर्दैवी प्रकार आहे तो मला वाटतं हा केवळ विरोधकांचे बुरखे फाडणारा प्रकार आहे. तुम्ही सातत्याने असं सांगत आलात की तुम्ही ह्या मालिकेनंतर 100% लांब होणार आहात. तर हे स्टेटमेंट अमोल कोल्हे ॲज अन ॲक्टर म्हणतायत की अमोल कोल्हे ॲज अ राजकारणी? अमोल कोल्हे ॲज अ माणूस म्हणतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण जर माझा तुम्ही पूर्वेतिहास बघितला असेल तर एक गोष्ट तुम्हाला ठळकपणे जाणवेल की मी एखादा शब्द दिला तर मी शब्द फिरवत नाही. म्हणजे संभाजी महाराजांची मालिका पूर्णत्वाला गेल्यानंतर मालिका विश्वातल्या अभिनयाला मी रामराम ठोकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण या निवडणुकीनंतर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, मित्र पक्षाचे असतील, हे सगळे कार्यकर्ते एक विश्वास ठेवून या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. सर्वसामान्य जनता एक विश्वास ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद देते. म्हणजे या निवडणुकीचं जर तुम्ही एक लेखाजोखा मांडायचा प्रयत्न केलात तर आत्ता मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि हे खूप अभावानं बघायला मिळतं की सर्वसामान्य जनता, मग त्या माझ्या माता भगिनी असतील, ते माझे तरुण मित्र असतील, ते माझे ज्येष्ठ लोक असतील, या सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. मग या सगळ्यांनी जर एक विश्वास ठेवून अमोल कोल्हेच्या पाठीमागे उभे राहिले तर वैयक्तिक अमोल कोल्हेची ही नैतिक जबाबदारी होते की त्या विश्वासाला पात्र ठरण्याची. आणि त्या विश्वासाला पात्र ठरायचं असेल तर तुम्ही जी कोणती भूमिका घ्याल, मग तुम्ही कलाकार म्हणून तुमची भूमिका असेल किंवा तुमची राजकारणी म्हणून भूमिका असेल, तुमची समाजकारणी म्हणून भूमिका असेल, त्या भूमिकेला तुम्ही 100% न्याय दिलाच पाहिजे. कारण माझं असं कायम म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी हा केवळ ते पद मिरवण्यासाठी नसतो तर म्हणजे लोकप्रतिनिधी हा केवळ ते पद मिरवण्यासाठी नसतो तर त्याची त्या जनतेशी बांधिलकी असते, त्याची त्या मतदारांची बांधिलकी असते. त्याला मत दिलेल्या प्रत्येक माणसासाठी, त्याला प्रश्न त्याचे सोडवण्यासाठी तो बांधील असला पाहिजे आणि त्यासाठी वेळेची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मालिका विश्वातल्या अभिनयाला स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर मी रामराम ठोकणार. म्हणजे आता काही जणांनी पोस्ट अशाही स्प्रेड करायला सुरुवात केली की मालिका अर्धवट सोडणार का. तर माझं अगदी स्वच्छ आणि स्पष्ट म्हणणं आहे, कधी न घडलेली एक गोष्ट घडते, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांसमोर येतो आहे. त्यामुळे ती कमिटमेंट जी आहे त्या कमिटमेंटला पूर्ण न्याय देऊन त्यानंतर मालिका संपल्यानंतर मी पूर्ण वेळ लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. मालिका सुरू असताना सुद्धा, म्हणजे आत्ताही तुम्ही बघत असाल की प्रचाराच्या रणधुमाळीत सुद्धा मी मालिकेला पूर्ण न्याय देऊन प्रचाराला सुद्धा पूर्ण न्याय देतो आहे. म्हणजे मी दिवसभर प्रचार केल्यानंतर रात्री शूटिंग करतोय, मी दिवसाचे जवळपास 18 ते 20 तास काम करतोय. हे माणूस म्हणून तुमच्या एखाद्या गोष्टीला कमिटमेंट जी असते त्या कमिटमेंटचं द्योतक आहे. अमोलजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या 2 प्रभावशाली भूमिका तुम्ही एकदम इझिली साकारल्यात, तर ह्याचा तुम्हाला एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळेल का? कारण तुमचा एक मोठा बेस तयार झाला आहे, त्यामुळे तुमच्या इलेक्शनमुळे ह्याच्यात तुम्हाला फायदा होईल. मला इलेक्शनमध्ये किती फायदा होईल हे संपूर्णपणे सर्वसामान्य मतदारांवर अवलंबून आहे, मायबाप जनतेवर अवलंबून आहे. फक्त या भूमिका साकारण्याचा फार मोठा फायदा माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला नक्कीच होईल. कारण जेव्हा या भूमिका साकारायच्या असतात तेव्हा काही लोक लोकप्रिय विधानं करतात की खोट्या दाढ्या मिशा लावून इतिहास सांगण्याचे प्रकार होतात. असं नसतं. कसं आहे की या भूमिका साकारत असताना त्या भूमिकेचा तुम्हाला सर्वांगीण विचार करावा लागतो. तो विचार आधी आत्मसात करावा लागतो. तो विचार जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही तोपर्यंत तुमची भूमिका ही वठत नाही. हा कोणत्याही कलाक्षेत्राचा एक फार अलिखित आणि फार महत्त्वाचा आणि मूळ असा नियम आहे. त्यामुळे या विचारांचा जो संस्कार माझ्यावर नकळत झालेला आहे, या संस्काराचा मला नक्कीच फायदा होईल माणूस म्हणून, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेशी असलेली बांधिलकी जपण्यासाठी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे जातीयवाद ह्याला घेऊन माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की जातीला धरून तुम्ही म्हणत आलात की न्यूनगंड नसला पाहिजे, अहंकार देखील नसला पाहिजे, तर आरक्षण आणि रिझर्वेशन यावर तुमचं काय मत? कसं आहे, जातीयवाद, आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर संविधानाचा विचार केलात तर आरक्षणाचा मूळ पाया हा समान संधी असा आहे. जातीयवाद हा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या प्रांतात, कोणत्या पंथात जन्मलो हे कधीच आपल्या हातात नसतं. त्यामुळे त्या गोष्टीचं कोणतंही भांडवल, म्हणजे ते न्यूनगंडाचं असो, ते अहंकाराचं असो, ते करण्यापेक्षा आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचे पांग फेडण्याचा प्रयत्न करणं हे कुठल्याही माणसाचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. तुम्ही कोणतंही कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीचं उदाहरण घ्या. अगदी आजच्या काळातली उदाहरणं, तुम्हाला क्रिकेटमधलं उदाहरण घ्यायचं असेल तर तुम्ही सचिन तेंडुलकरांचं उदाहरण घेऊ शकता, तुम्ही लता दीदींचं उदाहरण घेऊ शकता, तुम्ही नागराज मंजुळेंचं उदाहरण घेऊ शकता कलाक्षेत्रातलं, तुम्ही सामाजिक क्षेत्रातलं डॉक्टर प्रकाश आमटेंचं उदाहरण घेऊ शकता, तुम्ही APJ अब्दुल कलामांचं उदाहरण घेऊ शकता. ही सगळी माणसं आपल्या कर्तृत्वानं मोठी आहेत. मला असं वाटतं तरुणांनी कायम हा आदर्श ठेवला पाहिजे की आपलं कर्तृत्व अशा उंचीवर नेऊन ठेवावं
की मग आपल्या जातीला, आपल्या पंथाला, आपल्या धर्माला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातीला आणि आपल्या राष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे. मला वाटतं हा आदर्श सगळ्यात महत्त्वाचा आहे. जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, हे दगड आहेत. जर हे दगड तुम्ही रचून त्याची भिंत बांधली तर समाज तुटतो, आणि याच दगडांचा जर तुम्ही पूल बांधलात तर समाज जोडला जातो. माझी भूमिका ही पूल बांधण्याची आहे, की या गोष्टींनी समाज जोडला गेला पाहिजे, जेणेकरून राष्ट्राच्या उन्नतीमध्ये त्याचा हातभार लागला पाहिजे. म्हणजे अगदी एक मी साधं उदाहरण देतो. समजा आता वर्ल्ड कपची मॅच आहे. वर्ल्ड कपची मॅच आहे आणि वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये समजा मोहम्मद शमीने पहिल्या बॉलला पाकिस्तानच्या विरोधात पहिल्या बॉलवर विकेट घेतली, तर तुम्ही टाळ्या वाजवणार की रडणार? टाळ्या वाजवणार. का? मग तुम्ही धर्मविरोधी आहात. ही भूमिका स्पष्ट आहे. जर तुमची मूळ भावना ही टाळ्या वाजवण्याचीच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, म्हणून स्वराज्याची महती आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर 18 पगड जाती एकत्र येऊन लोककल्याणासाठी राज्य राबवणं हा आपला संस्कार आहे. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जो तुम्ही आरक्षण हा जो मुद्दा म्हणालात, हा समान संधीचा प्रकार आहे, आणि हा समान संधीचा प्रकार हा दिलाच गेला पाहिजे, याविषयी माझं कायम आग्रही मत आहे. कारण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बघत असाल की तुम्ही आणि मी समजा 2 वेळेचं व्यवस्थित खाऊ शकतो, तर माझाच एक बांधव आहे ज्याला सकाळचं जेवण मिळाल्यानंतर रात्रीचं जेवण मिळेल की नाही याची भ्रांत आहे. जर त्याची ती भ्रांत आहे तर कर्तव्य आपलं आहे त्याची ती भ्रांत सुटली पाहिजे. आणि ती भ्रांत सुटण्यासाठी त्याला जी संधी मिळाली असेल, म्हणजे समजा एखादा माणूस, एखादा व्यक्ती याला त्या संधीच मिळालेल्या नाही आहेत, आणि त्यामुळे जर तो समाजाच्या उतरंडीमध्ये खालच्या स्थानावर असेल तर त्याला समान स्थानावर आणण्यासाठी जी संधी दिली जाते त्याला आपण आरक्षण म्हणतो. आणि संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची पूर्णपणे व्यवस्थित उकल केलेली आहे. त्यामुळे केवळ पॉप्युलिस्ट पुन्हा स्टेटमेंटसाठी या गोष्टी असता कामा नयेत हे म्हणणं हे अन्यायकारक आहे. या गोष्टी समान संधीच्या आहेत, आणि ती समान संधी मिळण्यासाठी, एका बेसवर आणण्यासाठी, एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी, कदाचित सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना या गोष्टी पटतील न पटतील, त्यांना माझी विनंती आहे की ज्या समाजांना या आरक्षणाची गरज आहे त्या समाजांच्या घरी जाऊन 2 दिवस राहून पहा. तुम्हाला जेव्हा ही भ्रांत कळेल, तुम्हाला जेव्हा ही गरज कळेल, त्यानंतर तुमचा हा जर काही ग्रह असेल कोणाचा तर तो नक्की दूर होईल. आणि जातीयवाद आणि आरक्षण या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अमोलजी, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा पक्ष आणि शरद पवार साहेब यांचं राजकारण पारंपरिकरित्या जातीय वर्णावर राहिलेलं आहे, तर या समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही कसे जुळून घेणार? मला वाटतं हा आरोप अत्यंत भ्रामक समजुतींवर आहे असं मला वाटतं, की जिथे आदरणीय पवारसाहेबांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो मुळात समतेचा विचार आहे, हा जातीयवादाचा विचार नाही. किंवा आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा मराठवाडा नामांतराच्या बाबतीत जी भूमिका घेतली, मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या बाबतीत जी भूमिका घेतली, ही भूमिका म्हणजे अत्यंत फार मोठं क्रांतिकारक पाऊल नव्हतं का? की मराठवाडा विद्यापीठाचं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नामांतर करणं हा अत्यंत क्रांतिकारक निर्णय होता. समाजात ज्या व्यक्तीचं इतकं मोठं योगदान आहे, इतकं मोठं कर्तृत्व आहे, त्या व्यक्तीला, त्या कर्तृत्वाला दिलेली मानवंदना देत असताना आदरणीय पवारसाहेबांनी कुठे जातीयवादाचा विचार केला? आदरणीय पवारसाहेबांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी जे आजही जगामध्ये एक अत्यंत ठोस उदाहरण आहे, हे उदाहरण सेट करत असताना किल्लारी भूकंपाच्या वेळच्या पुनर्वसनाच्या गोष्टीचं जे संपूर्ण आदरणीय पवारसाहेबांनी नेतृत्व केलं आणि ज्या पद्धतीनं पुनर्वसन केलं, याचा संपूर्ण जगात एक फार मोठा आदर्श म्हणून ही गोष्ट मानली जाते. म्हणजे तुम्हाला जर माहीत नसेल तर भुजच्या वेळी जो दुर्दैवी भूकंप झाला त्यावेळी तर NDAचं सरकार होतं. NDAचं सरकार असताना आदरणीय तत्कालीन पंतप्रधान वाजपेयीजींनी संसदेमध्ये याचं विधान केलेलं आहे, की संसदेमध्ये आदरणीय वाजपेयीजींनी सांगितलेलं की भुज याच्या वेळी पुनर्वसनाच्या वेळी सगळ्यात आधी जर पुनर्वसनाच्या मदतीची तयारी कोणी दाखवली असेल तर ती आदरणीय पवारसाहेबांनी दाखवली. याच्यामध्ये जातीयवाद कुठे येतो? किंवा आदरणीय पवारसाहेबांनी स्त्रियांच्या बाबतीत ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहे, मग ते 33% आरक्षण असेल, 50% आरक्षण असेल, किंवा मोफत शिक्षणाचे जे निर्णय असतील, हे क्रांतिकारक निर्णय घेत असताना इथे जातीयवादाचा संबंधच येत नाही.
त्यामुळे केवळ समाजाचा एक दिशाभूल करण्याच्या दृष्टीने जर काही ही विधानं असतील तर मला वाटतं ही विधानं दुर्दैवी आहे. कारण 50 वर्ष ज्या माणसाचं एक कर्तृत्व समोर तुम्हाला दिसतं, त्या कर्तृत्वावर एका ठराविक विचाराच्या जोरावर ती व्यक्ती जेव्हा पुढे जाते. तुम्ही म्हणत असाल की शाहू फुले आंबेडकरांचा विचार, राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राज्य राबवलं. लोककल्याणकारी राज्य राबवणारी जी अगदी ठराविक आणि ठळक व्यक्तिमत्व महाराजांनंतरची आहेत, म्हणजे थोरले बाजीराव पेशवे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराज आहेत, यांचा कार्यकाळ हा खूप जास्त संघर्षात गेलेला आहे. त्यानंतर राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर जे राज्य राबवण्यात आलं त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं फार मोठं योगदान आहे, त्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांचं फार मोठं योगदान आहे, त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं फार मोठं योगदान आहे. बरं, राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा लोककल्याणकारी राज्याचा आहे. महात्मा फुलेंनी जर शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी या माध्यमातून जी जनजागृती केली, या साहित्यातून जी जनजागृती केली, त्यांनी जे सामाजिक काम केलं हे संपूर्ण समतेच्या आधारावर अवलंबून आहे. त्यांच्या सत्यशोधक समाजाचं काम हे संपूर्णपणे समतेच्या आधारावर अवलंबून आहेत. या सगळ्या व्यक्ती किंवा हा सगळा विचार हा शोषणाविरुद्ध आहे, हा कोणता जातीयवादाचा विचार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं तो आवाज शोषणाच्या विरोधात आहे. आणि या तिघांचीही प्रेरणा एका ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे होते. त्यामुळे महाराजांचा जो लोककल्याणकारी विचार आहे तोच विचार घेऊन पुढे जाण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला तुम्ही जातीयवादाचं लेबल कसं लावू शकता? अमोलजी, मला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या राजेशाही थाटाबद्दल, तुमच्या अदबीबद्दल लोक खूप चर्चा करत आले, तर ही अदब किंवा हा थाट जो म्हणतो आपण राजेशाही थाट, हा सुरुवातीपासूनच आहे की भूमिका साकारल्यानंतर तुमच्यात अकस्मात झाला? नाही, एकतर राजेशाही थाट हा कुठेही नाही. कारण राजेशाही थाट याला आजकाल एक वेगळं वळण लागलेलं आहे, जे तुम्ही म्हणजे या शब्दाला काही वेगळं समीकरणं त्याची आहेत. तुम्ही जे अदब म्हणाल तर ती अदब, मी तेच म्हणतो की जसं मी म्हणालो की या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर कळत नकळत त्या व्यक्तिरेखांच्या विचाराचा संस्कार एक तुमच्यावर होतो. आणि जी अदब आहे मला वाटतं ती माझ्या शिक्षणामुळे असेल, ती अदब आहे ती माझ्या या संस्कारांमुळे असेल, ती अदब आहे ती माझ्या मातीच्या संस्कारांमुळे असेल. कारण एक खूप महत्त्वाची गोष्ट मी कायम असं म्हणतो की तुम्ही जर गाडीतून जात असाल तर तुमच्या डावीकडे कोणीतरी मोटरसायकलवर जात असतो, आणि तुम्ही जर मोटरसायकलवर जात असाल तर तुमच्या डावीकडे कोणीतरी सायकलवर जात असतो. तुम्ही जर सायकलवर जात असाल तर तुमच्या डावीकडे कोणीतरी पायी जात असतो. त्यामुळे तुम्ही पायी जात असताना गाडीचं स्वप्न ठेवणं हेही संयुक्तिक आहे, आणि तुम्ही गाडीत जात असताना पायी चालणाऱ्याची जाणीव ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टींचा विचार करता आणि कुठलीही प्रसिद्धी असेल, कुठलंही यश असेल, याला आपल्या धर्मामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे, इदम न मम. त्यामुळे तुम्ही हे सगळं माझं नाही आहे या वैराग्य वृत्तीतून जेव्हा या गोष्टींना सामोरे जाता तेव्हा ती अदब नकळत समोर येते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाही पण देशाचे हिंदू राष्ट्र संस्थापक होते, आणि त्यांचा मोटो व सर्वधर्मसमभाव आणि जातीयवादाच्या विरोधात ते नेहमी लढले. आणि आजच्या तारखेला त्यांचं नाव घेऊनच जातीयवाद व धर्माचं राजकारण करण्यात येतं. त्यावर तुमचं मत काय? नाही, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार योग्य पद्धतीने न पोचल्यामुळे हे दुर्दैवी गोष्ट घडत असेल असं मला वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं हिंदू राष्ट्राचे संस्थापक होते. या वाक्याला एक अंडरकरंट फार मोठा आहे, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या राज्याचे संस्थापक होते. म्हणजे लोकशाहीचा जर सगळ्यात आधी पहिले उद्गाते कोण होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात दिसणारं सोशल इंजिनिअरिंग बघा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली रयतेची बांधिलकी बघा. म्हणजे जी व्यक्ती 350 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतःचा राज्याभिषेक करवून घेण्या इतपत सक्षम असते, ती व्यक्ती तिच्या आज्ञापत्रात असं लिहिते की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि रयतेच्या काडीला हात लावू नका. मला असं वाटतं इथे कोणत्याही धर्माशी, इथे कोणत्याही जातीशी असलेल्या बांधिलकीपेक्षा सर्वसामान्य 18 पगड जातीच्या रयतेशी असलेली बांधिलकी ही महाराजांच्या आज्ञापत्रात अधोरेखित झालेली आहे. त्यामुळे या गोष्टींवर जर जास्त आपण विचार केला तर जसं तुम्ही म्हणालात तसं छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राला प्रेरणादायक असा एक विचार आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज चांगले वक्ते हे खूप कमी बघायला मिळतात, आणि तुम्हाला
फक्त राज्यातच नाही पण देशात सुद्धा एक चांगला वक्ता म्हणून मानतात. तर तुमचा आवडता वक्ता कोण? माझे आवडते वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे नेते धनंजयजी मुंडे माझे अत्यंत आवडते वक्ते आहेत. कारण भाषणामध्ये असणारे मुद्देसुद्धा त्याचवेळी असलेली आक्रमकता आणि खूप स्वाभाविकपणे राजसाहेब ठाकरे हे माझे अत्यंत आवडते वक्ते आहेत. म्हणजे मी कोणत्याही पक्षात असलो तरी राजसाहेबांची सगळी भाषणं ही मी रेग्युलरली फॉलो करतो. कारण त्याविषयी एक मला फार महत्त्वाचं वाटतं की वक्त्याला स्थळ काळ वेळेचं भान असावं. वक्त्याला सगळ्यात महत्त्वाचं कुठं थांबायचं, काय बोलायचं आणि कुठे काय बोलायचं याही गोष्टींचं भान असावं. आणि त्याचवेळी वक्त्याला समोर येणाऱ्या माध्यमांचं जाण असावी. ज्या गोष्टी राजसाहेबांमध्ये प्रकर्षाने दिसतात ते माझे आवडते वक्ते आहेत. त्याचबरोबर नामदार दिलीपराव वळसे पाटील हे माझे आवडते वक्ते आहेत. कारण भाषणाला एक जो गाभा असतो हा अत्यंत महत्त्वाचा गाभा हा वळसे पाटील साहेबांच्या भाषणामध्ये दिसतो. तुमच्या प्रचाराला तुम्ही राजसाहेब ठाकरेंना निमंत्रण देणार? कसं आहे की निमंत्रण सगळ्यांना देणार, निमंत्रण स्वीकारणार हे नेत्यांवर अवलंबून असतं. मला वाटतं ते स्वीकारतील. कसं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांची व्यस्तता, त्यांना असणारा वेळ आणि या सगळ्या माध्यमांचा विचार करून ते करता येईल. त्यामुळे केवळ विधान करणं याच्यावर मी कधीच विश्वास ठेवत नाही. पण त्यांनी यावं ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांची इच्छा असतेच. म्हणजे पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे की तुम्ही म्हणत आलात की आजचा युवक हा राजकारणापासून दुरावला गेलेला आहे किंवा पॉलिटिकल ॲपॅथी वाढलेली आहे आणि 2022पर्यंत आपल्या देशात जसं तुम्ही म्हणालात की युवकांची संख्या सगळ्यात जास्ती असणार आहे. तर तुम्ही त्या युवकांना किंवा आजच्या युवकाला परत राजकारणाकडे बघायला किंवा त्यांच्या राजकारणात आणायला तुम्ही कसं प्रेरित कराल? जोपर्यंत सुशिक्षित तरुण हा राजकारणात उतरत नाही तोपर्यंत तरुणांचे प्रश्न हे देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडले जाऊ शकत नाहीत. जोपर्यंत तरुणांच्या समस्या जाणणारी व्यक्ती राजकारणात उतरत नाही तोपर्यंत या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर किंवा काठावर उभं राहून पाण्याविषयी भाष्य करण्यापेक्षा मला असं माझं आवाहन आहे की तरुणाईनं सक्रिय राजकारणात उतरायला हवं. आणि तरुणाईनं राजकारणात उतरत असताना केवळ रिकाम्या डोक्याने नाही तर भरलेल्या विचारांनी उतरावं. कारण डोकं जर रिकामं राहिलं तर तुमचे हात इतरांना वापरण्यासाठी मिळतात. आणि तरुणाईनं दगड उचलणारी तरुणाई होण्यापेक्षा दगड रचणारी तरुणाई व्हावं. त्यातून देश बांधला जातो. दगड मारायला फार काही लागत नाही, दगड रचायला तुमचा विचार लागतो, तुमचं रचनात्मक काम लागतं, तुमची इच्छाशक्ती लागते. त्यामुळे ज्या दिवशी भारतातली तरुणाई ही दगड मारण्यापेक्षा दगड रचणारी तरुणाई मोठ्या प्रमाणावर होईल त्यावेळी भारत जगातली नक्कीच महासत्ता असेल. तुमच्याच पक्षात आज पार्थ पवारसारखे नेते इलेक्शन लढवणार आहेत, तर ह्यावर तुमचं वैयक्तिक मत काय? ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण एखादी व्यक्ती म्हणजे पार्थ पवारांनी अमुक घराण्यात जन्माला येणं हे पार्थ पवारांच्या हातात नव्हतं. मग ती व्यक्ती एक उच्च शिक्षित व्यक्ती एक विचारधारा घेऊन जर निवडणुकीच्या रिंगणात उतरते तर त्यांचं स्वागतच करायला हवं. म्हणजे केवळ ती व्यक्ती एखाद्या घराण्यात आहे म्हणून नाही याचा विचार करणं मला वाटतं हे कोतेपणाचं लक्षण आहे. त्यापेक्षा एक सुशिक्षित तरुण, एक वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असणारा तरुण, एक वेगळा विचार करण्याची क्षमता ठेवणारा तरुण पार्थ पवारांच्या रूपानं जर मावळ लोकसभा निवडणूक लढवत असेल तर त्यांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर तरुणाईचा त्यांना फार मोठा पाठिंबा आहे. अमोलजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे की साखर व ऊस हे आधीपासून प्रामुख्याने महाराष्ट्रात पिकले जात होते आणि आपण आता शरद पवार साहेबांमुळे त्याला एक कोऑपरेटिव्ह आउटलुक देऊ शकलो आणि ते आज आपण महाराष्ट्राची साखर व महाराष्ट्राचा ऊस जगाला पोचवतो. तर तसंच महाराष्ट्रातल्या गावातली होणारी जत्रा, जसं स्पेनमध्ये टोमॅटिनो फेस्टिवलला त्यांनी एक ग्लोबल स्केलवर आणून ठेवलं, तुम्हाला वाटतं का ते शक्य होईल महाराष्ट्राच्या जत्रा? अशा अनेक गोष्टी ज्या शक्य होऊ शकतात. म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा पालखी सोहळा बघता, म्हणजे कुंभमेळा ही गोष्ट जर ग्लोबल फेजला जाऊ शकते तर जो माऊलींचा पालखी सोहळा असेल, जी तुकोबारायांच्या पालखी सोहळा असेल, हा पालखी सोहळा ग्लोबल लेवलला का जाणार नाही? मग तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये जेव्हा मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स बघता, तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये जेव्हा सर्व धर्मसमभाव बघता, तेव्हा पालखी सोहळ्यामधून येणारी समानतेची वागणूक बघता, या सगळ्या गोष्टींची आज जगाला गरज आहे.
त्यामुळे याला ग्लोबल लेवलवर पोहोचवणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही गावोगावच्या जत्रा जेव्हा बघत असाल तेव्हा या गावोगावच्या जत्रांमध्ये 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि त्या म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था ही या जत्रेवर बऱ्यापैकी फिरते. कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक लहानशा गावामध्ये लहान मोठे व्यापारी असतात, लहान मोठे उद्योजक असतात. येणारा पर्यटक जेव्हा वाढतो, येणारी संख्या जेव्हा वाढते, तेव्हा या गोष्टींनी अर्थव्यवस्थेला चालना मिळते. म्हणजे अगदी जत्रेसाठी एस टी स्टँडवर येणाऱ्या माणूस जेव्हा एखाद्या टपरीवर चहा पितो, तेव्हा त्या टपरीवर चहा विकणाऱ्या त्या विक्रेत्याचा धंदा हा वाढलेला असतो. तो समजा कुठल्या तरी हॉटेलमध्ये खातो, तो जिथं वडापाव खातो, तो जिथे मिसळपाव खातो, तो जिथे राईस प्लेट खातो, तो जिथे जेवण जेवतो, त्याच्यामध्ये ही गोष्ट वाढते. त्या जत्रेला येणाऱ्या जेव्हा हॉटेलचा धंदा वाढतो, तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याचा जो व्यापारी आहे त्याचा हा धंदा वाढतो. ही संपूर्ण एक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणारी गोष्ट आहे. याचं ग्लोबलायझेशन करत असताना हा पुढचा टप्पा आहे. मला आधी वाटतं की या ग्रामीण जत्रांमध्ये जे ग्लॅमर आहे, म्हणजे विशेषतः माझ्या मतदारसंघाचा जर तुम्ही विचार करत असाल, शिरूर लोकसभेचा विचार करत असाल, पुणे ग्रामीणचा जेव्हा विचार करत असाल, तेव्हा यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा होता बैलगाडा शर्यत. या बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे जी 3-3 दिवस चालणारी जत्रा होती ती 1 दिवसावर, कुठे 2 दिवसावर अशी आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा साकल्यानं विचार करून समोर जाऊन, जसं तुम्ही स्पेनचा टोमॅटो म्हणालात, तसं स्पेनचं बुलफाईटसुद्धा आहे ना. बरं, त्यातल्या क्रूरतेपेक्षा बैलगाडा मालक हे बैलांना अक्षरशः स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात, मुलाप्रमाणे मोठं करतात. तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून असेल, याला खेळाचा दर्जा प्राप्त करून देऊन काही करता येऊ शकतं का? याच्यामध्ये न्यायालयीन लढाई, याच्यामध्ये राज्य शासनाचा अध्यादेश येऊ शकतो, याच्यामध्ये केंद्र शासनाचा अध्यादेश येऊ शकतो. आणि या 3 गोष्टी असताना चौथी गोष्ट ही आहे की या सगळ्याला जनतेचा एक उदंड पाठिंबा येऊन जनतेच्या माध्यमातून याला एक मोठं स्वरूप येऊ शकतं. या सगळ्याचा विचार करून बैलगाडा शर्यत जर सुरू झाली तर जत्रांचं जी ओघ आहे, जत्रांना येणाऱ्या माणसांचा जो ओघ आहे तो नक्की वाढवता येईल. त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना देता येईल. हे एक विशेष सर्कल आहे. म्हणजे होतं कसं की जेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते तेव्हा ग्रामीण भागातला तरुण हा रोजगारासाठी शहरांची वाट धरतो. जेव्हा तो तरुण शहरांची वाट धरतो, तो शहरांची वाट धरत असताना शहरी भागातल्या पायाभूत सोयीसुविधा ज्या असतात या सोयीसुविधांवर ताण येतो. बरं, या तरुणाला 100% रोजगार उपलब्ध होतो का? तर नाही. कदाचित तो तरुण शहरी भागात असलेल्या एखाद्या तरुणाच्या ठिकाणी त्याच्या टॅलेंटवर तो रोजगार मिळवतो, किंवा काही जणांना रोजगार मिळत नाही. मग बेरोजगारांची संख्या ही वाढत जाते. बेरोजगारांची संख्या एका ठराविक पॉकेटमध्ये जेव्हा वाढते, त्या पॉकेटमध्ये बेरोजगारांची जर संख्या वाढली तर त्या बेरोजगारांच्या संख्येतून काही पावलं ही गुन्हेगारीकडे वळतात. जेव्हा गुन्हेगारीकडे पावलं वळतात तेव्हा एकूण समाज स्वास्थ्याला हा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे विशेष सर्कल जे आहे याला ग्रामीण व्यवस्थेचं सक्षमीकरण, यामध्ये शहरी भागांच्या पायाभूत सुविधांवर येणारा भविष्यातला ताण लक्षात घेऊन त्यांची उभारणी, आणि मग या सगळ्या गोष्टी घेतल्या तर याने समाज स्वास्थ्य हे नीट राहू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बर्ड व्ह्यूने बघणं ही काळाची गरज आहे. अमोलजी, देशाच्या पातळीवर तुम्ही आज राजकारण करू इच्छिता, पण आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा विषय आणि तो म्हणजे एक वेगळा विदर्भ, यावर तुमचं वैयक्तिक मत आमच्या दर्शकांना सांगाल? कसं आहे की हा मुद्दा जेव्हा मांडला जातो तेव्हा मध्यंतरी वेगळा विदर्भची मागणी करणाऱ्या काही लोकांबरोबर माझी चर्चाही झाली, आणि त्याचा एक जो फार महत्त्वाचा मुद्दा असतो की वेगळं राज्य करत असताना फक्त एका ठराविक पॅकेज डोक्यात ठेवून काही लोक जर स्थानिकांना भडकवत असतील तर त्याचा सर्वांगीण विचार, तळापर्यंतचा विचार, जसं मी पुन्हा म्हणालो की छोटी राज्य ही संकल्पना जेव्हा येते तेव्हा ती मुठभर लोकांचं पोट भरणारी संकल्पना येते. कारण छोटं राज्य म्हटल्यानंतर त्या राज्यासाठी येणारं पॅकेज, हे पॅकेज संपतं. ते राज्य सस्टेन होण्यासाठी, ते राज्य पूर्ण पुढच्या काळापर्यंत जाण्यासाठी संपूर्ण साधनसामग्री उपलब्ध आहे का, त्यामध्ये असणारे नैसर्गिक स्रोत जे आहेत ते उपलब्ध आहेत का, या सगळ्याचा विचार करून जनमताचा नक्की कौल काय आहे, त्या जनमताचा कौल असताना त्या जनमताला पुढच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं त्यांच्या उपाययोजना काय आहेत, या सगळ्याचा विचार करून त्यावर निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं. आणि जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आदर्श म्हणत असाल तर महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या विदर्भातल्या, शहाजीराजे साहेब हे वेरूळचे, महाराजांचा जन्म झाला शिवनेरीमध्ये आणि राज्याभिषेक झाला हा रायगडावर, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अखंड महाराष्ट्र समोर आहे. अमोलजी, धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात.
जसं तुम्ही अगोदर म्हणालात की आजचा युवक हा राजकारणापासून दुरावलेला आहे किंवा दूर चाललेला आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न निश्चितपणे करणार आहात. तर आम्ही डेली महाराष्ट्रातर्फे सुद्धा एक छोटीशी मोहीम राबवणार आहोत. ती म्हणजे अशी की आम्हाला राजकारणात अकाउंटेबिलिटी आणायची आणि त्या अकाउंटेबिलिटी अंतर्गत आम्ही एक मोहीम अशी चालू करणार आहोत की 100 डेज ऑफ माय मेंबरशिप, ज्यात विविध राजकीय पक्षांचे खासदार यांचे इंटरव्ह्यूज आम्ही घेणार आहोत. तर पहिल्या 100 डेजचा रिपोर्ट कार्ड आम्ही मांडणार आहोत. तर तुम्ही असं आम्हाला आश्वासन देता का की जर तुम्ही निवडून आलात खासदार म्हणून तर त्याचं शुभारंभ तुम्ही तुमच्या हस्ते कराल? मी अगदीच या गोष्टीचं आश्वासन देतो की डेली महाराष्ट्राचा हा जो उपक्रम आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नांसाठी बांधील राहण्याची, ज्याला आपण अन्सरेबिलिटी म्हणतो, ही लोकप्रतिनिधींची असलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. मी त्या पलीकडे जाऊन म्हणतो की केवळ रिपोर्ट कार्ड मांडण्याचा शुभारंभ माझ्यापासून करू नका, तर प्रत्येक अधिवेशनानंतर तुम्ही जाब विचारा मला की तुम्ही नक्की मतदारसंघातले किती प्रश्न मांडले, तुम्ही नक्की मतदारसंघातल्या किती प्रश्नांची सोडवणूक केली आणि तुम्ही नक्की मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं कुठल्या टप्प्यावर आहात. तुम्ही आरसा व्हा आणि तुम्ही जर आरसा व्हायला तयार असाल तर लोकांसाठी जी भूमिका माझी असेल लोकप्रतिनिधी म्हणून ती स्वच्छ पारदर्शकपणे लोकांसमोर मांडायला मी कटिबद्ध आहे, मी बांधील आहे. आम्ही 100% प्रयत्न करू आरसा व्हायचा. पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला. धन्यवाद.